आज बनवते अतिशय टेस्टी चटपटीत अशी अंड्याची बुर्जी। यासाठी मी कढईमध्ये घेतलं आहे तेल। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिऱ्याची फोडणी केली, हिंग घातला, 7-8 कढीपत्त्याची पानं घातली, एक 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातले आणि कांदा थोडासा यामध्ये जास्त लागतो। कांदा छान परतून घ्यायचा, तोपर्यंत 5 अंडी फोडून घेतली, फेटून घेतली। इथे मी आलं लसूण ठेचून घातलं आहे, पेस्ट नाही वापरली आहे। आणि एक मध्यम आकाराची सिमला मिरची बारीक चिरून घातली, ही नक्की घालायची, त्यामुळे चव खूप छान येते बुर्जीला। त्यानंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये कोरडे मसाले घालते, ज्यात मी वापरला आहे हळद, लाल तिखट, धणा जिरा पावडर, पावभाजी मसाला आणि गरम मसाला। पावभाजी मसाला नक्की घाला, त्यामुळे खूप वेगळी चव येते। आता हे मी छान असं एकजीव करून घेते आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे। इथे तेलाचं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं वाढवू शकता किंवा थोडं बटर सुद्धा आपण यामध्ये ॲड करू शकतो, पण मी सध्या तेलाचाच वापर केला आहे। झाकणावर पाणी ठेवायचं, वाफ काढून घ्यायची। त्यानंतर हे गरम झालेलं पाणी थोडं थोडं यामध्ये घालायचं, म्हणजे मिश्रण कोरडं होणार नाही आणि आपली बुर्जी सुद्धा छान मऊसूत अशी होते। आता हे झाल्यानंतर मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा, तो सुद्धा छान परतून घ्यायचा। झाकण ठेवायचं, पुन्हा एक वाफ काढून घ्यायची, सेम प्रोसिजर पुन्हा फॉलो करायची आणि वर जे पाणी होतं ना ते थोडं थोडं घालायचं यामध्ये, म्हणजे छान असं हे सगळं मिश्रण एकजीव होतं, अजिबात कोरडं होत नाही। आणि इथे बघू शकता छान असं मिक्स करून झालं। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आहे। मीठ मी सगळ्या बुर्जीच्या अंदाजाने आत्ताच घालते आहे। आणि एकच मात्र लक्षात ठेवायचं, सगळ्यात शेवटी मी यामध्ये चाट मसाला घालणार आहे, त्यासाठी मिठाचं प्रमाण थोडंसं बेतानेच घालायचं। आता जे फेटलेली अंडी होती ना ती मी यामध्ये घातली। आता ही हलक्या हाताने परतून घ्यायची, थोडीशी म्हणजे मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये आणि त्यानंतर झाकण ठेवायचं। झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आणि खूप जास्त वेळ ही बुर्जी ठेवायची नाही गॅसवर, नाहीतर ती कोरडी होते आणि त्याचे गठ्ठे गठ्ठे होतात। आता इथे झाकणावर मी कसुरी मेथी घातली आहे, ही नक्की घाला, यामुळे टेस्ट खूप छान येते। ही थोडीशी गरम होते झाकणावर ठेवल्यामुळे, त्यामुळे गरम करून ती यामध्ये घालायची। आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं। इथे बघू शकता मस्त असं मी हे एकजीव करून घेतलं। सगळ्यात शेवटी यामध्ये मस्त लिंबाचा रस घालायचा, लिंबाचा रस सुद्धा जरूर घाला। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळ्यात शेवटी अगदी थोडासा चाट मसाला घालायचा। ही स्टेप अजिबात स्किप करू नका, कारण त्यामुळे बुर्जीला एक वेगळी चव येते। ही बुर्जी स्पेशली आपण जेव्हा बुर्जी पाव करतो ना, म्हणजे पाव असे मस्त बटरमध्ये गरम करून घ्यायचे आणि ते पाव या बुर्जी बरोबर तुम्ही खाऊन बघा, अतिशय अप्रतिम लागतं हे कॉम्बिनेशन। नक्की ही बुर्जी करून बघा, कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।